जाज्वल्य शिक्षण महर्षी माननीय दादासाहेब म्हस्के स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायावर आधारित बहुजन समाजातील तळागाळातील मुलामुलींना शिक्षणाची व्यवस्था निर्माण करावी अशी धारणा उराशी बाळगणारे मराठवाड्यातील एकमेव शिक्षण महर्षी माननीय दादासाहेब म्हस्के. दादासाहेब म्हस्के यांनी कसल्याही आव्हानाला न डगमगता शिक्षण क्षेत्राचा लढा उभा केला. एकाकीपणे लढा लढतच राहून सिल्लोड शिक्षण संस्थेची स्थापना 3 सप्टेंबर 1982 रोजी औरंगाबाद येथील हडको N11 या परिसरात स्थापन केली. बहुजन समाजातील तळागाळातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षणापासून ते PhD पर्यंत आणि PhD पासून ते रिसर्च पर्यंतचे शिक्षण मिळावे ही इच्छा दादासाहेबांची होती व ती पूर्ण करण्यासाठी अविरतपणे आपला संघर्ष तेवतच ठेवून आज मराठवाड्यातील गोरगरीब मुलांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी म्हणून जालना जिल्ह्यातील जाफराबाद या ठिकाणी सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना 1991 साली करून जालना जिल्ह्यातील अतिशय मागास असलेल्या तालुक्यातील मुलांना उच्च शिक्षणाची सोय निर्माण करून दिली. ग्रामीण भागातीलच नव्हे तर विदर्भ, मराठवाडा व अन्य प्रांतातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना नाममात्र 100 रुपये प्रवेश फी घेऊन शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील एकमेव शिक्षण महर्षी म्हणून दादासाहेबांची ओळख आहे. महाराष्ट्रावर सुलतानी व अस्मानी संकट आली अशा काळात दादासाहेबांनी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना लाखो रुपये खर्चून अन्न व औषध वाटप केले. एवढेच नाही तर कोरोना काळात जाफराबाद तालुक्यातील गावागावात हजारो गोरगरीब कुटुंबांना अन्नाची, कपड्याची व औषधांची मदत करणारे एकमेव हृदयस्पर्शी म्हणून दादासाहेब म्हस्के साहेबांकडे पाहिले जाते. म्हणूनच एक जाज्वल्य शिक्षण महर्षी म्हणून त्यांची ख्याती आहे. अशा शैक्षणिक कार्यासोबतच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी सतत मदतीचा हात पुढे करणारे एकमेव शिक्षण महर्षी म्हणून दादासाहेबांकडे पाहिले जाते. दादासाहेबांच्या या सर्वांगपूर्ण कार्याकरिता यावर्षी दुबई येथे संपन्न झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात दादासाहेबांना आदर्श संस्थापक म्हणून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मला दादासाहेबांच्या विचाराची पातळी शोधता शोधता नतमस्तक होऊन बुद्धाच्या मानवी कल्याणाचा मार्ग आठवतो. तो म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म विचार माणसाच्या दुःखामागील मूळ प्रवृत्तीचा शोध घेणारा आणि दुःखाला मानवी जीवनातून हद्दपार करणारा आहे. या धम्माची मांडणीही शास्त्रशुद्ध बुद्धिप्रमाण्यवादावर आधारलेली आहे. हा धम्म माणसाच्या मृत्यूनंतर त्याचे काय होईल या काल्पनिक तर्काविषयी बोलत नाही. माणसाला जिवंतपणी सुखी कसे करता येईल याचा रितसर आराखडा मांडतो. मानवी सुखाच्या या आराखड्यातूनच बौद्ध धम्म आकारास आला आहे. हेच त्याचे वेगळेपण आहे. बुद्ध विचारात व्यक्ती विकासाला महत्त्व आहेच, पण तो विकास सामाजिक बांधिलकी व बंधुत्वाशी निगडीत आहे. व्यक्ती विकास करताना सामाजिक जपणे अनिवार्य आहे. सामाजिक समाजहित जपणे अनिवार्य आहे. गौतम बुद्धांनी नमूद केले आहे. बुद्धाचा या विचारावर शिक्षण महर्षी मान्य दादासाहेब म्हस्के यांनी आपल्या संस्थेची संपूर्ण विचारधारा अविरतपणे सुरू ठेवलेली असून शिक्षण क्षेत्राचा विकास करून ग्रामीण भागातील तळागाळातील दीन, दलित, शोषित, पीडित, कष्टकरी, शेतमजूर, कामगार, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना व मुलींना नाममात्र 100 रुपये शुल्क घेऊन गोरगरिबांच्या दारात शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचविणारे शिक्षण महर्षी दादासाहेब म्हस्के हे होते. आजच्या परिस्थितीतील महाराष्ट्रातील एकमेव अल्पसंख्याक दर्जा असलेली संस्था, ज्यांना कसलाही राजकीय वरदहस्त नाही, ना खासदार, ना आमदार, ना मंत्री, ना कुणाचा आर्थिक आधार, एवढं महत् कार्य करणं सोपं नसेलच. पण म्हणतात ना, जो बाबासाहेब आंबेडकरांच्या व भगवान बुद्धाच्या विचाराची व आदर्शाची मूल्य जतन करून ती रोजच्या दैनंदिन जीवनात अविरतपणे आत्मसात करतो, त्याची प्रगतीच होईल. दादासाहेबांनी संस्थेची स्थापना करत असताना घरादाराचा, आपल्या कुटुंबाचा विचार न करता अविरतपणे या समाजातील तळागाळातील लोकांना व त्यांच्या कुटुंबियाचा माझ्याकडून व माझ्या शिक्षण संस्थेकडून जास्तीत जास्त विकास कसा होईल हेच दिवस स्वप्न रात्रंदिवस दादासाहेबांनी पाहिले. त्या भगवान बुद्धाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पाईक मग कसा मागे राहील. दादांना सामाजिक सर्वच स्तरातून आशीर्वाद रूपी सहकार्याची आज एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेचा डोलारा उभा करण्यासाठी
आशीर्वाद प्राप्त झालेले आहेत। आज दादासाहेबांनी उभारलेल्या शिक्षण संस्थेची भरभराट ही पाहत असताना वैदिक धर्मातील कर्मकांड आणि अमानवी विरुद्ध बंड करून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाचा विचार देणारा तथागत भगवान गौतम बुद्धाचा बौद्ध धम्म, छत्रपती शिवरायांची रयतेचे राज्य निर्माण करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, महात्मा ज्योतिबा फुल्यांची सामाजिक क्रांतीची प्रेरणा, राजश्री शाहू महाराजांची सामाजिक न्यायाची भूमिका आणि नवा भारत व नवा समाज घडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या भारतीय संविधानाची उपासना, याशिवाय भारतीयांची प्रगतीच नाही, या महानायकांच्या विचारावर सिंदूर शिक्षण संस्थेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष माननीय दादासाहेब यांचा दृढ असा विश्वास आहे। म्हणूनच माननीय दादासाहेबांनी शैक्षणिक दर्जाची जाणीव, विकास कार्याचा झपाटा, कला संस्कृतीशी नातं, गुणवत्तेची दखल, विकासाचे ध्येय बाळगून वाटचाल व विकासाकरिता अनेक उपक्रम राबविले आहेत। अशा शिक्षण महर्षी दादासाहेबांना दीर्घ आयुष्याच्या हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या दादासाहेबांचे कार्य आणखीनच बहरत राहो अशी मनोकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो। मी प्राध्यापक अनिल वैद्य माझ्या वतीनं व माझ्या संपूर्ण वैद्य कुटुंबाच्या वतीनं दादाला दीर्घ आयुष्य लाभो हीच तथागत भगवान बुद्धाचरणी मी प्रार्थना करतो। जय भीम।